हो, काल गुरुपौर्णिमा होती. एकनाथजी शिंदे आपले उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले, शहांचे पाया पडले असा आरोप होतो. बघा, शिवसेना आणि भाजप आम्ही महायुतीमध्ये काम करतो. महायुतीमध्ये सगळ्यात मोठे देशाचे नेते म्हणजे अमित शहाजी आणि आपले नरेंद्र मोदीजी आहेत. आता नेमकं एकनाथ शिंदेसाहेब पक्षाच्या विषयावर चर्चा करायला गेले का, काही महाराष्ट्राच्या काही कामाचं विकासाच्या कामं करता गेले का, आणखी तर कामं करता गेले, हे काय विरोधकांना माहीत आहे का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. उगाच जेव्हा केव्हा त्यांच्या पाया पडायला गेले, त्यांचे पाय अरे तुम्ही ज्या वेळेला मागच्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होता उद्धव ठाकरे, तुम्ही सोनिया गांधीच्या पाय साठायला जायचे, हा संजय राऊत हे उद्धव साहेब, तेव्हा तुम्हाला वाटत नव्हतं काही? हां, तुम्ही म्हणता आमच्या साहेबांनी गुरु बदलला. आमच्या साहेबांचा गुरु एकच आहे, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब. आज बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही आमचा पक्ष चाललेला आहे. तुम्ही तर बाळासाहेबांना सोडलं, तुम्ही तर बाप बदलला. बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, त्यांचं गुरुत्व तुम्ही सोडलं, आम्ही नाही सोडलं. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात आजही बाळासाहेब असतात, आमच्या रक्तामध्ये असतात, विचार असतात. ते आमचे गुरु होते, आहे आणि भविष्यात पण राहणार. नाही, विचारे म्हणतात की ते गुरु बदलला त्यांनी, आता शहा गुरु झाले, पहिले बाळासाहेब होते. तेच सांगतो ना, आमचे गुरु बाळासाहेब होते, आहे आणि राहणार. संजय बिचारे, बाप तुझ्या नेत्याने बदलला, गुरु तुम्ही बदलला. तुम्ही गुरु बाळासाहेबाच्या ऐवजी सोनिया गांधी गुरु केले, राहुल गांधी गुरु केले, शरद पवार गुरु केले. आम्ही तर आमच्या बाळासाहेबांच्याच आमचा गुरु आहेत. हो, उपमुख्यमंत्री हे दिल्लीला गेले होते, ते आता परत आले. मात्र मी माझा पक्ष विलीन करतो, मला मुख्यमंत्री करा असा दावा केला आहे संजय राऊतांनी. संजय राऊत हा एक नंबरचा नालायक होपलेस माणूस आहे. याच्या काय कुठं कोणत्या भागात याच्यात ट्रान्सलेटर फिट काही कळत नाही, गेला बातम्या कुठून लागतात. अरे एवढा मोठा स्वतःचा पक्ष आहे, तो पक्ष वाढायकरता जीवाचं रान करून आमचे मुख्य एकनाथ शिंदेसाहेब फिरतात. ते आज उपमुख्यमंत्री असून तुम्ही बघा की शनिवार रविवार गप बसत नाही. तब्येत पाहत नाही काय, सारखं भिंगरी लावून पक्ष वाढवण्याकरता माणसं जोडून राहिलेत, संघटना वाढवून राहिलेत, पक्ष नोंदणी वाढवून राहिलेत, बैठका घेतात. हे काय पक्ष विलीन करण्याकरता करतात हे का? हां, एवढी कष्ट कसे करतात ते? त्याच्यामुळे संजय राऊत एक नंबरचा नालायक माणूस आहे. याच्या म्हणण्याकडे महाराष्ट्र म्हणजे हा बोलला, टी व्हीवर आला, लोक टी व्ही बंद करतात, याची ही परिस्थिती आहे. त्यामुळे याच्या बोलण्याकडे आपण कोणी लक्ष देऊ नका. एक नंबरचा फेकू माणूस आहे हा. त्यामुळे पायाखालची वाळू सरकली शिंदे साहेबांच्या असं म्हणते. राजसाहेब आणि ते मला तर वाजून त्याच्यामध्ये असं काही वाटत नाही की असं काही झालेलं आहे. पण आमच्या पायाखालच्या वाळू सरकायचं काही कारण नाही आहे. आम्ही आमचा पक्ष घेऊन काम करतो, ते त्यांचा पक्ष घेऊन काम करणार आहेत. त्यामुळे आमच्या पायाखालची वाळू सरकायची काय गरज आहे? अरे ते लढले, तुम्ही लढले, आमच्या 61 जागा आल्या, तुमचं काय आलं? आम्हाला कोणाला काय घाबरायची गरज आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.